रतनगड पावसाळ्यातील सह्याद्रीचे सौंदर्य हे बघण्यासारखे आहे। गडावरील चढाईच्या थरारक वाटा आणि दरीशेजारील घसरड्या वाटांचा अनुभव खूपच भयानक आहे। तसेच सह्याद्रीत पाऊस पडण्याच्या आधी कांठळ्या बसवणाऱ्या विजेचा अनुभव खूपच भीतीदायक होता। ढगांचा आवाज येतोय का मित्रांनो? या निसर्गरम्य रतनगडावर वाहणारे सुंदर झरे आणि ढगांसोबत लपंडाव खेळणारा रतनगड बघण्यासारखा आहे। चला तर बघूया रतनगड। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। मागच्या ब्लॉगमध्ये आपण सांदन व्हॅली बघून रतनगडाकडे निघालो होतो। साम्रत गावातून रतनगडावर जाताना खुटा सुळका हा समोरच दिसतो। त्यासोबतच रतनगडाच्या बाजूला आजोबा डोंगर ढगात झाकलेला दिसत होता। रस्त्यात ठिकठिकाणी खेकड्यांचे घर दिसतात। जर तुम्ही साम्रत गावातून रतनगडावर पहिल्यांदा जाणार असाल तर तुम्हाला रस्ता कळून येणार नाही। त्यासाठी तुम्ही गावातून गाईड घेऊ शकता। आम्ही रतनगडाच्या पायथ्यापर्यंत गाईड घेतला आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न केला। त्यात त्यांच्याकडून एक अशी गोष्ट कळली की रतनगडाच्या या खुट्या सुळक्यावर अजून कोणीच चढले नाहीये। तसेच रतनगडाच्या बाजूला आणखी एक सुळका दिसतो, त्याला बाण सुळका म्हणतात। त्यावर देखील कोणी गेलं नाहीये। या सुळक्यांवर चढायचा प्रयत्नही केला गेला, पण दगड ठिसूळ असल्याने त्यांनी देखील माघार घेतली, असे आम्हाला गाईडनी सांगितले। पाय सटकतोय। तू पण तेच केलं। मारुडी मार। आणि इथून चालू होतं जंगल। गाईडने आम्हाला रतनगडाच्या पायथ्यापर्यंतची वाट दाखवली आहे आणि तिथून पुढे जाण्याचा रस्ता सांगितला आहे। तर ते आता इथून रिटर्न जाणार आहे आणि पुढचा प्रवास आम्ही एकटा करणार आहे। मित्रांनो, आता ब्रेक घेतलाय। जर ट्रेक करत असाल तर फळं सोबत ठेवा, ज्याने तुम्हाला खूप एनर्जी येईल। या ठिकाणाहून सुंदर धबधबा दिसत होता व अलीकडे सांदन व्हॅली दिसत होती। रतनगड चढत असताना खुटा सुळका ढगात झाकून गेला होता। किल्ल्याच्या या पॅच मध्ये खूप उभी चढाई आहे। उभ्या चढामुळे एकदम लागतो। 1688 मध्ये हा किल्ला मुघलांकडे गेल्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी 1720 मध्ये हा किल्ला पुन्हा मराठा साम्राज्यात सामील केला। त्यावेळेस पेशवे मराठा साम्राज्याची धुरा सांभाळत होते। नंतर 18व्या शतकात हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला। तेव्हा येथील रहिवासी राघोजी भांगरे यांच्या नेतृत्वाखाली उठाव करून हा किल्ला इंग्रजांकडून ताब्यात घेतला। परंतु काही काळातच इंग्रजांनी हा किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला व पुन्हा किल्ल्यावर कोणी आक्रमण करू नये म्हणून कल्याण दरवाजाचा रस्ता, रतनवाडीवरून येणाऱ्या रस्त्याच्या पायऱ्या व त्र्यंबक दरवाजाच्या पायऱ्या, सुरंग व तोफा डागून उडवल्या व किल्ल्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केली। इकडं क्लिअर आणि इकडं धुकं।
गडावर खूप जास्त ढग दाटून आले होते. शपथ इकडे पण समुद्र असल्यासारखं वाटलं डायरेक्ट. या रस्त्याने आलोय. रस्त्यात ठिकठिकाणी सोनकळीचे पिवळे फुलं चमकत होते. पुढे कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. या कातळात कोरलेल्या पायऱ्या मध्यभागी इंग्रजांनी सुरंग लावून उडवल्या आहेत. यापुढे त्र्यंबक दरवाजा आहे. त्र्यंबक दरवाजापासून पाऊलवाटेने पुढे गेल्यावर नेडं लागतं. नेडं म्हणजे डोंगराला आरपार पडलेलं होल. ही रतनगडाची दुसरी ओळखच म्हणावी लागेल. पुढे गेल्यावर पाण्याच्या टाक्या लागतात. येथून पुढे गेल्यावर कल्याण दरवाजा लागतो, जो सध्या उद्ध्वस्त स्थितीत आहे. पुढे गेल्यावर एक बुरुज लागतो, ज्यावरून आसपासच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यात येत असावं. बुरुजाच्या पुढून खाली उतरल्यावर हनुमान दरवाजा लागतो. त्यावर एका बाजूला हनुमानाची मूर्ती आहे, तर दुसऱ्या बाजूला गणपती व रिद्धिसिद्धीची मूर्ती आहे. दरवाजाच्या आत एका बाजूला ही विष्णूंची मत्स्य अवताराची मूर्ती असावी व समोर विष्णूंचे वाहन गरुडाची मूर्ती असावी. ही विष्णू मूर्ती इथे कोरण्यामागे कदाचित समुद्रमंथनाचा इतिहास असावा, ज्याची माहिती अमृतेश्वर मंदिराच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे, ज्याची लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. पुढे रत्नादेवीचं मंदिर आहे. या गुहेशेजारी राहण्यायोग्य गुहा आहे. इथून खाली गेल्यावर गणेश दरवाजा आहे. त्यावर गणेशाची प्रतिमा कोरलेली आहे. रतनगडाचं हे स्वर्गासारखं रूप बघण्यासारखं झालं होतं. एका बाजूला रतनगड पूर्ण ढगांनी झाकून गेला होता व दुसऱ्या बाजूला पूर्ण मोकळा होता. या डोंगरांमधून ढग पाण्यासारखे वाहत होते. 3:30 वाजून गेल्यामुळे आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. यापेक्षा अधिक उशीर झाला असता तर आम्हाला साम्राट गावाचा रस्ता अंधारात सापडला नसता. या कातळातील घसरड्या पायऱ्यांवरून उतरताना भीती वाटत होती. वेळेअभावी आम्हाला गड पूर्णपणे फिरता आला नाही. येथे काळे ढग आल्यामुळे आम्ही पटापटा परतीच्या प्रवासाला लागलो. गडावरील कुत्र म्हणजे वाटाडेच. हे वाटाडे गड उतरेपर्यंत सोबत होते. जर तुम्ही रतनगडावर पहिल्यांदा जाणार असाल तर रस्त्याची व्यवस्थित माहिती घ्या किंवा गाईड सोबत घ्या. रतनवाडीवरून येणाऱ्या रस्त्यावरून सर्वाधिक ट्रेकर्स रस्ता चुकतात. मेन गोष्ट म्हणजे इथे रेंज नसते, त्यामुळे रस्ता चुकल्यावर तुम्ही कोणाला कॉल सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही गुगल मॅपमध्ये ऑफलाईन मॅप डाउनलोड करून ठेवा, जेणेकरून प्रॉब्लेम येणार नाही. रस्त्यात एक झरा लागला. त्यातील पाणी पिण्यायोग्य असल्यामुळे ते बाटलीत भरून घेतलं. थोड्या वेळाने गडावरचं वातावरण बदलायला लागलं. काळ्या ढगांनी पूर्ण गड भरून गेला. विजेचा कानठळा बसवणारा आवाज घाबरवत होता. हो, ढगांचा आवाज येतोय का मित्रांनो? कसलं डेंजर. रस्त्यात चालता चालता भंडारदरा धरण दूरवर पसरलेलं दिसत होतं.
फायनली आम्ही अंधार पडायच्या आत गडावरून खाली उतरलो. आम्हाला गावाकडे जाण्यासाठी रस्ता लवकर कळून आला नाही. त्यासाठी गावकऱ्यांनी सुद्धा आम्हाला मदत केली व आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. शेंडी गावाकडून रतनगडाकडे येणारा रस्ता हा खूप चांगला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण आपण पुढेही भरपूर वेगवेगळी माहिती असलेले व्हिडिओ आणणार आहोत. आणि चॅनलला सपोर्ट करणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.